नमस्कार. निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे कणण्याची भाकरी आणि मस्त अशी चमचमीत लाल मिरचीची ओली चटणी. मी इथे कणण्याचं अगदी परफेक्ट प्रमाणसुद्धा सांगणार आहे. मस्त अशी ही कणण्याची भाकर आणि त्यावर लाल चटणी, एकदम छान असा बेत तयार होतो. भाजीला काही नसलं तर आपण ही कणण्याची भाकरी आणि ही लाल चटणी करून खाऊ शकतो. चला तर मग रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया. कणण्याची भाकरी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे ज्वारी. तर ज्वारी मी इथे 3 कप घेतलेली आहे. इथे आपल्याला मोजून प्रमाण घ्यायचं आहे. आपण जर मोजून प्रमाण घेतलं तर आपली भाकरी अगदी मस्त अशी बनून तयार होते, छान टेस्टी लागते. तर मी इथे 3 कप ज्वारी घेतलेली आहे आणि त्याच कपाने 1 कप मोजून उडीद घेतलेले आहेत. उडीद आपल्याला सगळेच वापरायचे आहे. इथे मी अर्धा चमचा मेथ्यासुद्धा घेतलेल्या आहे. आणि आता आपण हे ज्वारी, उडीद आणि मेथ्या सर्व एकत्र करून चक्कीवरून दळून आणूया. तर मी इथे हे सर्व असं एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण चक्कीवरून दळून आणणार आहोत. तर इथे मी हे कणण्याचं पीठ चक्कीवरून दळून आणलेलं आहे. यामध्ये आपण सुरुवातीलाच मीठ टाकून घेऊयात. चवीपुरतं आपल्याला यामध्ये अगोदरच मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पीठ आपल्याला चांगलं असं कालवून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्या कणण्याच्या भाकरीला खूप छान अशी चव लागते. तर इथे मी हे दळण अगदी गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसरच असं दळून आणलेलं आहे. अगदी जास्त बारीकसुद्धा दळलेलं नाही आहे. जास्त बारीक जर आपलं दळण झालं तर भाकरी एकदम चिकट अशी होते. कणण्याचं पीठ आपलं मस्त असं दळलं गेलेलं आहे. आता आपण चटणीची तयारी करून घेऊ. तर इथे मी चटणीसाठी कमी तिखट असलेल्या चपाटा मिरच्या घेतलेल्या आहे. चपाटा मिरच्या कोरड्या इथे मी वापरलेल्या आहे चटणीसाठी. चिंच घेतलेली आहे, थोडा गूळ घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि अर्धा किंवा छोटासा असा कांदा घेतलेला आहे. तर कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्या चपाटा मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आपण भाजून घेणार आहोत. मिरच्या आपण मस्त अशा खमंग भाजून घेऊयात, जेणेकरून मिरच्या जर आपल्या काही वातड्या वगैरे असतील तर मस्त अशा कडक होतील आणि आपली चटणी एकदम छान अशी टेस्टी बनायला मदत होईल. मिरच्या मस्त अशा भाजल्या जात आहे. मिरच्यांवर थोडं तेल टाकून भाजल्या तरी चालू शकतं. इथे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. मिरच्या मी आता अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. मिरच्यांना अगोदर आपण आता बारीक करून घेऊयात. जर आपण बाकीचं सामान मिरच्यांमध्ये टाकलं तर आपल्या मिरच्या बारीक लवकर होणार नाही. म्हणून मी अगोदर मिरच्या ह्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आणि आता यामध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घेऊयात. तर इथे मी हे लसूण घालून घेतलेला आहे, कांदासुद्धा घातलेला. चिंचमुळे तर आपल्या चटणीला अगदी छान अशी आमखर आणि गुळामुळे अगदी गुरचट अशी चव येते. तर अशी आपली ही आंबट गोड चटणी तयार होणार आहे. आणि त्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीरसुद्धा घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी मिक्सरवरती फिरवून घेऊ. अगोदर आपल्याला थोड्या प्रमाणातच पाणी टाकून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास आपण नंतर पाणी टाकू शकतो. चटणी आपली फिरवून तयार झालेली आहे, मस्त अशी बारीक झालेली आहे. आता ही मिक्सरच्या भांड्यामधून मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. तर चटणीला कलरही पाहू शकता किती छान असा आलेला आहे. चटणी आपली थोडी घट्टसर वाटते आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ नंतर. आता मी हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये चटणी काढून घेतलेली आहे.
मिक्सरच्या भांड्यालाही चटणी लागलेली आहे, म्हणून आपल्याला असंही पाण्याची गरज आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते पाणी चटणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. चटणीचा दाटसरपणा पाहू शकता, किती छान आपली चटणी बनून तयार झालेली आहे. आता आपण भाकरी तयार करायला घेऊयात. कणण्याच्या भाकरीसाठी इथे आपण जे पीठ दळून आणलेलं होतं ते आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आणि आता हे 1 कप मी पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. भाकरीसाठी आपल्याला पीठ चांगलं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाकरी चांगली अशी तयार होईल. मस्त असा आपला गोळा आपल्याला हाताने मळून घ्यायचा आहे, जेणेकरून भाकरीला छान अशी चव येईल आणि भाकरी मस्त अशी रुचकर लागेल. भाकरीचा गोळा हा मस्त असा चुरला की आपली भाकरी छान अशी नरमसुद्धा तयार होणार आहे. आणि हा गोळा असा चुरल्यामुळे भाकरी आपली फाटतसुद्धा नाही. त्यामुळे आपला हा गोळा चांगला असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे. पाहू शकता गोळा आपला किती छान असा चुरला जात आहे. थोड्याफार प्रमाणात हे पीठ आपल्या हाताला आणि ताटाला चिटकू शकतं, पण पाण्याचा हात घेतला की आपली गोळा छान असा तयार होतो. तर इथे आपला हा गोळा छान असा मळून झालेला आहे. आता आपण याचा गोल असा गोळा तयार करून घेऊयात. गोळ्याला थोडासा चपटा करून त्याची आपण चाकी करून घेऊयात. तर चाकी करताना थोडंसं आपल्याला त्यावर पीठ टाकून मग आपल्याला चाकी करायला घ्यायची आहे. आता मी ताटामध्येही थोडंसं पीठ अगोदर खाली टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपली भाकरी ताटाला चिटकणार नाही आणि भाकरी छान अशी गोल तयार होईल. त्यावर आता मी हा गोळा ठेवून छान असा हाताने भाकरी याची करून घेते आहे. जर आपल्याला एका हाताने भाकरी येत असेल तर एका हाताने करायची, दोघं हातांनी जमत असेल तर दोघं हातांनीही आपण भाकरी थापू शकतो. तर आपली भाकरी मस्त अशी थापून झालेली आहे. भाकरीला छान असा गोल आकार आलेला आहे. आता ही भाकरी आपण व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे उचलायची आहे आणि तव्यावर टाकून घ्यायची आहे. तवा आपला मस्त असा तापला गेलेला आहे. आता आपण भाकरीच्या वरच्या बाजूने पाणी टाकून भाकरीवर ती सर्वदूर असं गोल लावून घेऊयात. आता ही भाकरी आपल्याला 1 मिनिटभर अशी एका बाजूने होऊ द्यायची आहे. भाकरी आपली छान अशी एका बाजूने झालेली आहे, तर भाकरीला मी उलटवून घेतलेली आहे. आता आपण ही भाकरी दुसऱ्या बाजूनेही चांगली भाजून घेऊया. तर दुसऱ्या बाजूने व्हायलासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट लागतातच. भाकरी आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे, नाहीतर मग भाकरीला पोपळा येणार नाही. इथे आपण दोघंही बाजूंनी भाकरी चांगली शेकून घेतलेली आहे. भाकरीला मी तव्यावरच पोपळा आणून घेणार आहे. मी डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाकरी शेकणार नाही आहे. तर इथे पाहू शकता आपण भाकरी किती छान आपली तयार होते आहे. भाकरी छान अशी फुगायला सुरुवात झालेली आहे. तर दिसतच असेल तुम्हाला भाकरी किती छान अशी आपली टम्म फुगून तयार झालेली आहे. मस्त अशी दोघंही बाजूंनी भाकरी छान अशी शेकली गेलेली आहे आणि भाकरीला छान असा पोपळा सुटलेला आहे. पाहू शकता किती छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे दोघंही बाजूंनी. आता आपण ही भाकरी ताटात अशी घेऊन त्यावरती जी आपण चटणी केलेली आहे ती घेऊन खाऊ शकतो. आपण या भाकरीसोबत ठेचा किंवा शेंगदाण्यांची चटणीसुद्धा खाऊ शकतो. तर पाहू शकता भाकरीला किती छान आतपर्यंत पोपळा आलेला आहे. पूर्ण असा पोपळा भाकरीचा मोकळा झालेला आहे. मस्त अशी आंबट गोड तिखट चटणी आपली तयार झालेली आहे आणि भाकरीसोबत हिची चव तर एकदम छानच लागते. मस्त असं भाकरीवर आणि चटणीवर आपल्याला तेल घ्यायचं आहे. भरपूर तेल घेऊन ही भाकरी अगदी मस्त अशी छान लागते. तयार झाली आहे आपली कणण्याची भाकरी आणि लाल चटणी. तर तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कशी वाटली
हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि तुम्हीही एकदा माझ्या पद्धतीने कण्णा करून त्याची भाकरी अशी करून पहा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।